खेड तालुक्यातील रेटेवडी परिसरात चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या भागात वडिलांसोबत शेतात फुले तोडण्यासाठी गेलेल्या दुसरीतील मुलावर भर दुपारी बिबट्याने हल्ला केला। बिबट्याने मानेला पकडून 50 फूट ओढत नेताच वडिलांनी बिबट्यावर फावड्याने हल्ला करत मुलाला सोडवलंय। ही घटना गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेत रेटवडीच्या सतारका वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरीत शिकत असलेला स्वराज दत्तात्रय जाधव वय वर्ष 8 हा जखमी झालाय। घटनेनंतर वडील दत्तात्रय बारकू जाधव आणि ग्रामस्थांनी जखमी मुलाला उपचारासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले। रेटवडी परिसरात मुलावर हल्ला होण्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे। शेतकरी ग्रामस्थांनी वारंवार या भागात पिंजरा लावण्याची मागणी करूनही वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी निषेध करत संतप्त भावना व्यक्त केल्या। या भागात कांदा लागवड सुरू आहे। कांदा पिकांसह इतर भाजीपाला पिकांना विजेअभावी रात्री पाणी भरण्याची कामे करावी लागतात। बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेती कामावर परिणाम होऊ लागलाय। याबाबत वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच राजू जाधव यांनी केली असून आंदोलन करण्याचा इशारा वन विभागाला दिलाय।